प्रलंबित वनपट्टी, वाढवण बंदर रद्द करणं आणि स्मार्ट मीटर सक्तीविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी तसंच किसान सभेचा लॉंग मार्च पालघरकडे निघालाय। 30 किलोमीटर पायपीट करून आंदोलकांनी मनोर इथे मुक्काम केला। सकाळी 10 वाजता हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर कूच करेल। 12 प्रमुख मागण्यांसाठी संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन हजारो कार्यकर्ते तिथे ठिय्या आंदोलन करणार आहेत। कालपासून लॉंग मार्च निघालेला आहे। नेमक्या काय मागण्या आहेत तुमच्या आणि कशासाठी काढलेला आहे मोर्चा? आमच्या ह्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या आम्ही पालघर जिल्हाधिकारीकडे न्याय मागण्यासाठी जाणार आहोत आणि जोपर्यंत ह्या मागण्या सुटत नाही तोपर्यंत आम्ही तिथून येणार नाही। म्हणजे पिढून पिढ्या कसत असलेली जमीन ती म्हणजे मग वन जमीन असेल, वर्कस असेल किंवा सरकारी गायरान असेल, ही जमीन आमच्या नवरा बायकोच्या नावानिशी झाली पाहिजे, हे आमची सरकारकडे मागणी आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मोठमोठाले जे प्रकल्प जातात, वाळवण बंदर, सुपर हायवे, गॅस बुलेट ट्रेन, याचा आमच्या शेतकऱ्यांना कुठलाही फायदा नाही। याच्यामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होते। इथले जे स्थानिक शेतकरी आहेत ते भूमिहीन होऊन आत्महत्याच प्रवृत्ती केले जातं। तर या सरकारने हा जीवघेणा एक प्रकारचा मोठा हल्ला केलेला आहे। तर आम्हाला या ठिकाणी चौथी मुंबई सांगतात, तर चौथी मुंबई नको आहे। पलाटाचे मागणे, काही पलाटाचे फार्म आहेत, काही फायले आहेत, तर त्या आमच्या अजून काही सरकारने त्या फेटाळलेल्या आहेत, त्या झाल्या पाहिजेत। त्या आमची मागणी झाली पाहिजे असं करून आम्ही आज इथं परत आलो आहे। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर।